तुम्हाला हे सगळं आहे दगडाला आहे का दगडाला आहे का आणि तुम्हाला ज्ञान आहे म्हणजे ज्ञान म्हणजे काय हे ज्ञान आणि तुम्हाला ज्ञान आहे आणि तुम्ही हे नाही तर थोडं हे जर थोडं आहे त्याच्यात थोडं आहे तुकाराम महाराज म्हणते तुमच्या माईच्या विचाराचं आळ का तुमच्या माईच्या विचाराचं आळ ना तुम्हाला वाटतं मी तुम्ही विचाराचे आळे अरे तुम्ही विचाराचे आळे का माणसं आहे विटाळाचे आळे नाही माणसं नाही का माणसं नाही ठेवत तुम्ही बायकाचे नवरे पोराचे बाप किती पोराचे बाप हे विचाराचं आळ तुझ्या माईच्या विचाराचं आळ का तुझ्या बायकोचा नवरा आहे विटाळाचं आळ तुझ्या बायकोचा नवरा नाही तिथे होऊन जाण्याला सगळ्यात तुम्ही घेता बायकोच्या नवऱ्याचा बायकोचा नवरा आहे नाही मग शरीर विचाराचे आहे कसं करायचं आता बायकोचा नवरा म्हणायचा काही विचाराचा आळू कसं करायचं तर रणके म्हणायचे रणक्या नाही बाबा रणके कोणी हे टाळाय तुम्ही नाही का हे नाही हे आहे पण तुम्ही त्याला हे आहे म्हणायचे ना तुम्ही दिसायले का नाही आणि घरी राहू का पागले बाबा असं मागण्याने करू नये असं साधू संत सांगते त्याचं काही तुम्ही खोट्या बाबून करा हे आपण यावं देवा धर्म हे आपण का बायकोचा नवरा नाही होईल का तुम्ही होऊ देत नाही तुम्ही विचारता म्हणून तुकाराम महाराज सांगते क्षणोक्षणी हाती करावा विचार मग तुम्ही कल्पना करायले का विचार तुम्ही माणसे तपा घरी कोणते माणसासारखे माणसे गप्पा घरी
आणि तरी कमवायला लागलं मला. साधू संत म्हणते विजय ओढी उलले जीव आता याची बोन करीत नपदे नारायणी भाव पाहुणी ठाव नरदेव. असं बाबू करायला तेवढ्या खोपडीचे सवाच्या खोपडीचे का उलट्या उलटी कोण सवाची कोण आपण कोणत्या खोपडीवाले त्याने आपण उलट्या खोपडीवाले मानव साधू संत सांगते विषय ओढी भुलले जीव भुलले कवर केले कशी केले विषय ओढी भुलले जीव आता याची बोलण केलेली जीव याची बोलण करेल म्हणून यांनी सगळ्याने नारायण या नावावर पाव आता याची बोलण करील जीव मुकटे नारायण आणि पाहुणे गाव नरदेव. जसे नृत्याचं करायने याला काढवाचा देवळाला काढुकराचा का झाडाचा का पाकाचा मनुष्य देवण्याला आणि इथं आपलं वाढलं म्हणजे तिथं काय गाडीच्या इथं गाडीच्या काही व्हायला लागलं मग तिथं गाडीच्या काही नाही व्हायचे होईल म्हणून मला सांगता देवावर देवावर भाव घ्या एक गावे आम्ही सगळ्यांनी का करावं माणसाने बघा सगळ्या माणसांनी काय करायचं बिड्यावडी मला वाटतं तो बायकोला बिड्यावड्या लावतो बघा मनुष्य त्या देवानं काय म्हणा विषय ओढी बोलले जीव आता याची कोण करील जीव नुपजे नारायणी भाव पाहुणे ठाव नरदेव पडोनी काळाचे आहारी मापया लागले शरीरी कवा काय होईल काही सांगता येत कोणाच्या बाबतीत आता खराब तर नाही पाहुणे ठाव नरदे पडोनी काळाचे आहारी माप लागले शरीरी पुढे काय तर खरं काय आणि खरं समजायला लागले तर दुःखी व्हायचे दुःखी का व्हायचे हे खरं नाही आणि हे खरं वाटायचे आणि मग खोट अनुभवाला आलं की दुःखी व्हायचे आपल्या जीवन आपलं देवाचं त्या
कोण्या काही स्वतःही अक्षरच कोणी आपल्या कधी स्वतःही तर मग साधू संत सांगते की हे ज्या खोट आहे खोट आहे ना मग तुम्ही कर पण तुम्ही हे नाही का कारण तुम्हाला कळतं याला कळतं तुम्हाला आहे मसाल वाट्या दावत नाही गावात झाडी वास उतरला ना त्याच्या गुण नाही मग ते जळण वास आणि जो ठेवायला गेलं तर सोड हे काम ठेवीत नाही असं ठेवलं तर काय होईल अन्न ते पोर कारण ते आमचे बाबा सगळे शरीर कसं ठेवलं आणि न झालं तर काय होईल सोडून जाईल कोणतं सगळे कोणतं वामनाचं पण मुसलमानात मुसलमानाचं आणि महाराष्ट्रात महाराजाचं हवा आहे म्हणून हवा आहे नाही तर काय खरं आहे आणि त्याला पावडर लावीत काय मसाला येणार का काय हवा आहे म्हणून हवा आहे आणि बालन हे काय लागते हातामध्ये गोटा होती तेव्हा काला करते गोट म्हणून मनुष्य देह आयचा निघ्यो तुम्ही खऱ्या आवडता खरा तुम्ही नाही तुम्ही जाणारे काही ते नाही जाणणार कुठे म्हणजे तुम्ही नाही तर नाही मग तुम्ही कमून बायको हुंडा घेऊन केली का नाही सगळ्याने बायका केल्या हुंडा घेऊन केल्या कच्च्या केल्या तुमच्या बापानं हुंडे दिले का नाही तुमच्या नवऱ्याला कच्च्या केल्या का त्यानं कच्च्या घेतल्या का घरात ते तांबड्या वाहनाच्या नवऱ्या का त्याला बाय येणे भरले आणि आपल्या हुंड्यात टाकतो ना म्हणून त्या रीतीनं तुमच्या माया तुम्हाला पोचलं त्यानं तेव्हा तुम्ही लक्षाला पडले कोणी पोचलं तुम्हाला कशा कोणाच्या माईच्या आईच्या भूता आणि तुला वाटलं आता मी जमून तो आता मी म्हणून आल्या रीतीनं तुम्ही ओळखा तुम्हाला की तुम्ही का काढलं नाही तर तुम्ही केलं नाही आणि तुम्ही हाडले नाही हे काय तुम्हाला ओळखणं अवघड आहे का सोपं काम
म्हणून माझा सांगतात आपल्याला मुद्राती पाठवी लावून या लक्ष तो आत्मा प्रत्यक्ष मनुष्य न दिसतो बाई न दिसते तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसते तुम्ही कोण आहेत मग हरी नागमाला जाता हिशोबानं तुमच्या हिशोबानं तुम्ही बाणावाले टोपीवाले इस्त्रीवाले आहे परंतु नागमागाच्या खऱ्या खोऱ्या खऱ्यानं कोण आहे तुम्ही हरी हरी आणि हे हरी हे हरी हे आगळ हे कुठं हरी आता तुम्ही हरी नाही मग तुम्ही गाणाऱ्या वर्ण दिसणाऱ्या देह नव्हे मी रे हरे उरला उरे विठ्ठल मग तुम्ही कोण धारी विठ्ठल पांडुरंग कृष्ण काही देवाचे देवाची बरे तुका मने करे तुम्ही न बना देह माझा ऐसा मग भरवसा करेल मग तुम्ही या देहाला मी म्हणू नका माझा बी म्हणू नका खराबी म्हणू नका म्हणजे आम्ही स्वप्नाला खरं म्हणलं अंगावर झाल्या खोटं म्हणलं ध्यानात नाही ठेवलं जमान का नाही तुम्हाला याला खरं नाही म्हणायचं तर तुम्ही खरे म्हणले नाही म्हणले खरं म्हणून खोटं म्हणलेले अशी आवड आहे खरं मी म्हणले स्वप्नाला अंधार झाल्या आजच्या प्रकारचे तुम्ही टाकावा एक प्रार्थना तुझ्या कालाच्या प्रमाणात तुम्ही दररोज स्वप्नाला खरं म्हणता अंधार झाल्या खोटं म्हणता ध्यानात पिके अशी तुमची खोट तुम्हाला माहित आहे होय तुम्ही घोडी घोडीचे नाहीत का तुम्हाला घोडी बरेच चालू दिसतात तुम्ही चालू आहे हे काय असे सगळ्याची बाबू संतांना आपले अशा ताटाचे म्हणून ओळखले साधू संत गेले आनंदी राहिले आणि त्याच्यामुळे आनंदात राहिले हरी नामे झाले मला साधू संताला आनंद कसा झाला तुम्हाला दुःख कसं काय राहिलं हरे हरे तुम्ही सकळ हरे हरे तुम्ही म्हणाले सकळ येणे माया जाळ तुटतील आणि गणकावरू कपाळाच्या भरी तेथे आहे थोरी तेथे आहे थोरी नागवन भावे तुळशी दळ पाणी जोडा हात दुसरे गुलाबाची फुलं नाही बरं का तुळशी दळ त्याचा ते वाक्य तुळशीचा आणि गुलाबाची फुलं त्या म्हणून आपला तुमचा धंदा लागलेला म्हणून साधू संत सांगते त्याच्यात तुमचं आयुष्य नष्ट व्हायचं आणि याच्यात तुमच्या
जीव द्याला आणि शरीराला कोणाला गेला शरण गेला आला वाडीला काढून आला शरीराला म्हणून जीव गेला शरीराला गेला शरीर कोणाला गेला बापाला का नवऱ्याला माहेराला का नवऱ्याला कोणाला शरण गेला आणि विठोबाला शरण गेल्यावर काय होतं ते मत हे खोट हे तुम्ही आणले पण तुमच्याकडे माझ्या काही करत नाही तुम्ही देवाची बरे आता कोण म्हणतो तुझी बायको म्हणते का कोणा तू म्हणला काढली का आणि मग उगत आपलं काहीतरी खोटं बनवा करायलेच पेमेंट तुम्ही तुम्ही दिवसताना उद्याला का नाही त्याला वाटतं आता कोणाला म्हणून या देवाचं नाव घ्या एक गावे आणि का ते काम करा आणि ते काम साधू संतांनी केलं आणि साधू संत गेले आनंदी राहिले आणि पुढं काय झालं हरे नामे झाली प्रत्येक या मग आपण काय करू आपण देवाचं नाव घ्या जाऊ ना मग आहे काय त्या दुकान काढली जाऊ पैसे पोरायला दुकानदार बसा म्हणून पैसे कापमा म्हणून का देवाचं नाव घेऊन घ्या म्हणून घ्यायला बरं आता कुठे आपण यारे धरो हरे नाम दारू भावाचा सारू भावाचा प्यावल्यात यायचं कामच नाही कारण आपण तारू नाही ते तारू म्हणजे का पाण्याहून तरुण ज्ञानाला त्याला काय म्हणते कशाचा तारू म्हणजे हरे नाम दारू कोणता तारू यारे का झोपू कारण बाकीचे झोपत असतात त्याला वाटत याला उभं केलं मग आपल्याला पिळू उभं करेल मग बरं आता बापाचे यारे धरू हरे नाम दारू भावाचा भय नाही मग मनुष्य देहान्या आणि देवाचं नाव घ्या कारण स्वतः बोलत देवा म्हणून आणि ते तुम्ही कमवून देवा म्हणून मग तुम्ही जिथे तुमच्यामुळे देवानं स्वाद जाणवला म्हणून देवाने स्वास्थ्य आणि तुम्हाला काय वाटतं तुम्ही कशामुळे तिथे दुकान करता काय करतात काय करतात म्हणजे भाड्यानं दुकान भाड लावली भाड्यानं घर लावले कोणी भाड खाऊ भाड खाऊ आपण आपल्याला पटलो का पण देवा म्हणतो दम करतो त्या म्हणतो अन्न उद्या वाटावर येईल मग वाटावर आल्यावर माझं नाव येईल आणि मग मी त्याला म्हणते तो मेदेव तुला देव नाही का तुला सांगितलं काय कर
काही काही बाया आल्या तर काही काही माणसं आले तर काही न बायका घरी ठेवल्या लेकरं बाळ सांभाळायला शेतात सांभाळल्या आणि काही नवरे सांभाळा म्हणले घर म्हणून शेवटी हात आलं की त्यानं काय करावं देवाचं नाव ठेवावं. दुसऱ्या देहात देवाचं नाव देता येत नाही, नाव देता येत नाही, कोर्टात येत नाही. आणि असं खातात येत नाही. सकाळ बळकट मीठ टाकून हे टाकून तेल टाकून फोडणी देऊन काय करून असं काय करता येत नाही. दुसऱ्या खातात येत नाही. चवना चवना खायचा जेव्हा आवडली भोजना कधी घरत करा पाना व मिळेले का उपान्ना मग त्या रीतीने हे खाण्यानं ये गोगई गाण करतात असे मुसलमान ते कमी ऐकतो की एवढं मास झाली तर तुम्ही देवाचं नाव एक गावे आणि गावे का घ्यावे गावे कमीत कमी गावी नाही तर गावे कोणाचे नाव नवऱ्याचं नाव बायकोचं नाव आत्या बायकोचं तो आत्यात नाव घेतलं मला बी यायला तो घेतलं सगळ्या माणसाने आपापल्या बाळकाचे नाव आईण्यात घेतले का नाही बायाने घेतल्याचे नाव घेतले तुमचं शिकत त्या विचारा तुम्ही त्याने त्याला खाता तुम्ही काही आपलं करून खात नाही खाता कोण करत त्याच का आणि कोण खाते हे असं ते कधी नाही तर मग पाहिजे आपल्याला दोघं ते आपल्याला वाले मागचं करते जसं करायचं तसं करते त्यांनी खा कसं असो पैसे देऊ कसं देऊ आणि घरी नवरा त्याचं झालं ते त्याचं झालं ते त्याचं झालं त्याचं मिठ्ठा बाळा तोंडाला पाणी त्याच्यात मीठ झालं त्याच्यात तिखट झालं फलान झालं मिठ्ठा झालं कोर खाताची खाता कमी केल्यावर काय तेरे भी चुप मेरे भी चुप तू भी गप्प बस मी भी गप्प त्या एक व्यक्तीला त्या चांगल्याला सांगत साबू गप्प सांगते तापत सांगाय तुमची अनाथ फळे सगळ्याला संसारा भुकळे
आणि मन कुठे मन माझ्याचं नाही माझाच आहे का मन सूक्ष्म वाड्यापेक्षा मन कसं आहे सूक्ष्म आणि त्या तुम्ही तुमचं त्याच्या छाया पडली कशा तुम्ही नाही मन बी नाही मोड बी नाही शिरकुट बी नाही जिकड्या बी नाही तुम्ही तो भाडे वाटवाट्या काय शिरकुट बी नाही जिकड्या बी नाही गावात बी नाही नावड बी नाही आणि रक्त बी नाही आता बाकीचं मी सांगत आहे तुम्हाला माहिती नाही ओळखून घ्या काय काय नाही का सांगू तर पोटात बऱ्याच गोष्टी होत्या गुण आहे का काम नाही का होत नाही बऱ्याच भाकरी त्या खोटे आहे का आहे पण खोटे घेऊ नका लाडू नका घाबरू बी नका ओळखून घ्या तिथे खोटे आणि तुम्ही आणि एक हरी आत्मा जीव शिव येव शिव समा वाया तो दुर्गमा आली मग विनाकारण तापा तुका करी दहा पोचा मोकर खातो उभा उभा आईचे तो अंगा आणि डोळे उघड गरम महाराज मध्ये उभं तापी या कोट्यात करू नको बरं का नाही तर तुला काळी सापडणार नाही तू देवाचं नाव घे हीच वाट साधू संतांना कोणती वाट सांगितली तुमच्या मनात घ्यायची देवाचं नाव मग देवाचं नाव घेतल्यानं काय तुमचं मन निर्मळ होईल आता तुमचं मन गढूळ झालेलं आहे नदीचं पाणी पाऊस पडल्यावर गढूळच होता कोण्या नदी पाऊस पडला काय काय गावं नदीच्या पाण्यावर आता तांबड बी नाही आता घरी पाणी नळा नाही आता कुठं बी आहे पण काही काळांना ते चांगलंय का नाही का काय करा चांगलं बनावं लागले तर देवाचं नाव चांगलं आहे सगळ्यात चांगलं त्याच्याचं नाव मग चांगलं नाही आचार्य चांगलं नाही तुम्ही बी वागले नाही तुम्ही बी देवाचे देवाचे आता चांगलं आहे का नाही कोणाला ओळखायचं की तुम्ही कोण हे नाही हे बोलतात व्याघ्र निमुत्र निघाणारे हे दाढी करा घोटा त्या टावळ याकडे ठेवली त्याला कवटलं कवड घोटी गोट गोट दुखायला पण देवाचं नाव कोणी म्हणजे मन निर्मळ होत इतकं निर्मळ मन होत की मन हे राम झाले अगोदर काय झालं होतं
कधी बी घ्या. लिंबावला बी घ्यावा नागता कवा देवाचं नाव घ्या हात देवाचं नाव मग या तुकाराम महाराजाची गोड रामप्रमेय तुकाराम महाराजाच्या तुकाराम महाराजाच्या घरी रामेश्वर भटाला पाठवलं. रामेश्वर भट गेले आणि तुकाराम महाराजाच्या घरी तुकाराम महाराजाच्या नावानं हाका मारले. बाया झोपो कोणी झोपू नका डोळे लावून बसला तुम्ही झोपाची काय तर तुकाराम महाराजाच्या घरी गेले तर तुकाराम ओय तुकारामजी तर त्याचे बाई गेले हागायला ती करीत होती हे मध्ये हे काय गेले हागायला गेला हागायला आता यांना काम रामायचं भट कुठे गेला हागत जायला तुकाराम महाराज तिथं आगत पडलं होतं ते ऐकून तुकाराम महाराज म्हणजे काय करू मला सुद्धा माहिती आहे ते आपला देवाचं नाव घेऊन पण मी जीवन आवडत नाही माझी मदत झाली नावावर वाचा छंद या नामाचा भेटला मी हाताचा देवाचं नाव घेत नाही पण मला नादच लागला नाद लागल्यावर काय करावं ते ऐकत नाही मग देवाचं नाव घेतो तुम्ही धरा तुकाराम महाराजाच्या शास्त्रीला काय म्हणजे तुम्ही धरा तरी शास्त्री लोक ते करून देवाचं नाव घेऊ त्याने सोडून त्याला वाटला टाकतात म्हणजे तुम्ही घेता बाबा तुम्ही घ्या आम्ही घेत नाही साधू संत सांगते ते सगळ्याला ऐकावं लागतं लग्न लावणारा त्याला माहिती लग्न कसं लावावं सगळ्याच्या हातात लागावं आणि काय म्हणजे आता कोणा काय मगर करत नसते त्याला आम्हाला काही ठिकाणा घालायला हरकत नाही जेव्हा आता काय बोकडे आता काय म्हणून मनुष्य द्या गाडवासारखं कमी वाटतं इथं त्याने जीव वाक्य न कुठे कुठल्या रस्त्याने तर मनुष्य देहात देवाचं नाव दोघांना घ्यावं कोणी दोघांनी नवऱ्याने दोघांना देवाचं नाव त्याच्याने काय होतं मन निर्मळ होत नाही ऐकलं बायकोनाचा हे होतच नाही जमाना का वा 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 मग काय करावं देवाचं नाव बाबाने घ्यावं मग जेवावं आता मग घ्या मग ध्यानात घ्या सगळ्यानं देवाचं नाव घेतल्यावर
मी नाही मनाची पिता होते हे बघाय मन हे रामदानी काय मन हे राम प्रवृत्तीशी जिंकून कैसे निवृत्तीशी आले म्हणजे आगाऊपणा सोडून द्याला बिड्या वाड्याचा नाक सोडून द्याला मला वाटतं माणसं बिड्या वाटते कदावत येते तुम्ही गंधावाड्यात या गंधावाड्या कुठलं त्याचा येतात गण मोडून त्याच्या काय काय लोक लाडीतच नाही आणि टिप्पट नफा कमायला जायचं पण नाही केवढ्या जातात सगळ्याला पाहिजे तर आचार रीतीनं सगळे सगळ्याचे भाव वाढले का खोटपणीचे बी भाव वाढले पहिल्यानं खोटपणीला माझ्या लहानपणीच्या आता काय होते मला वाटत छान आठवणी 250 कोणी बाळाला माहित असं काय होते माझ्यावर म्हणलं असं त्यांना विचारलं तर इथे बोलून नोकऱ्याला लागले आणि हिला काय नको तू कोरपाला गाडी काढणारी म्हणते तर तो गेले का त्याच्यामुळे माग बसले का म्हणून तुम्ही इतकी गोष्ट लक्षात ठेवा आणि देवाचं नाव घेता म्हणजे तुमचं मन निर्मळ होईल तुम्ही देव कळेल तुम्हाला मोठं शरीर कळेल देह नव्हे मी हे खरे उरला उडे विठ्ठल मनोने नाव करा काळ चिंतने आता काळे तर त्याच्यातच राहा आपण घंटाभर नाव घेतलं का उद्या 2 घंटे परवा 3 घंटे असं मग तुम्हाला काही दिवसाला वाटेल तुम्ही कोण आहे आणि सगळं खोट आहे हे स्वप्न सपने सपने बघूया आपणे आंख खुली आता बरे तुम्हाला आता अनुभव येईल कुंडली गौरणी आता त्यांना एकदम व्हायचं एकमेकीच्या पाया पडा ना पाया पडायचं म्हणजे आपलं नाही म्हणजे आपल्या कपाळ त्याच्या मोठं ठेवा काना काना पायाच्या